पुढच्या बातमीकडे महाराष्ट्रात एकच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा व्हावी यासह विविध मागण्यांसाठी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी सांगलीमध्ये आंदोलन सुरू केलंय। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चंद्रहार पाटील यांनी लाक्षणिक उपोषण सुरू केलंय। महाराष्ट्रात एकच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा व्हावी, विजेत्या महाराष्ट्र केसरीला 1 कोटीचं बक्षीस देण्यात यावं, त्याचबरोबर पैलवान शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांच्यावरील बंदी हटवावी अशा प्रमुख मागण्यांसाठी चंद्रहार पाटलांनी हे आंदोलन छेडलंय। याचाच आढावा घेत चंद्रहार पाटलांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी शरद सातपुते यांनी। मातीतले पैलवान चंद्रहार पाटील डबल महाराष्ट्र केसरी आता पैलवानांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरलेले आहेत। चंद्रहार पाटील हे आता सध्या सांगली जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणासाठी बसलेले आहेत। वादग्रस्त कुस्तीनंतर महाराष्ट्रभर रान उठवले चंद्रहार पाटील सध्या उपोषणाला आहेत। त्यांच्याकडून आपण माहिती घेऊया की नेमकं कशासाठी हे उपोषण सुरू आहे। आज महाराष्ट्रामध्ये परवाची महाराष्ट्र केसरी आपण बघितली ती 2024चा महाराष्ट्र केसरी हा पृथ्वीराजमुळे झाला आहे। रेकॉर्डचा 2024चा महाराष्ट्र केसरी आहे तो। आता परवा ज्या जाहीर झालेल्या आहेत स्पर्धा कालच झाल्यात मला वाटते कर्जत जामखेडला, त्याही रेकॉर्डप्रमाणे 2024च्या महाराष्ट्र केसरी आहेत। म्हणजे हे 2024चे महाराष्ट्र केसरी 25 सालामध्ये आपण बघणार आहोत। डिसेंबर महिन्यामध्ये 2025चे महाराष्ट्र केसरी परत 2 डिसेंबर महिन्यामध्ये होणार। म्हणजे एका वर्षात 4 महाराष्ट्र केसरी तयार होणार आहेत ह्या महाराष्ट्रामध्ये, ज्या कुस्तीला आपण खरोखर जुनी संस्कृती परंपरा म्हणून बघतो। कुस्ती हा खेळ आहे, पण महाराष्ट्र केसरी हा पदाचा ह्यांनी खेळ लावलेला आहे एका वर्षात 4 महाराष्ट्र केसरी बनवून। म्हणून माझा पहिलं उपोषणाचं कारण आहे की माझं म्हणणं सरकारपर्यंत पोहोचवायचं, कारण ही सरकारची जबाबदारी आहे। आज आम्हाला पेन्शन सरकार देतं आहे महाराष्ट्र केसरींना। आता ह्या 4 महाराष्ट्र केसरीमध्ये एका वर्षात कुठला महाराष्ट्र केसरी खरा धरणार आहे सरकार? अर्जुन पुरस्कार असतील, राष्ट्रकुल विजेते असतील, ऑलिम्पिक वीर असतील, ह्यांनासुद्धा सरकार पेन्शन देते। मग हे काम सरकारचं आहे। सरकारने ह्यात हस्तक्षेप करून ऐकलं तर ठीक, नाही तर सगळं बाद करून एक त्यांची कमिटी नेमावी। त्या कमिटीच्या अंडर सर्व कुस्ती स्पर्धा राज्यातल्या सगळ्या दरवर्षीच्या, मग कॅडेट असेल, ज्युनियर असेल, सिनियर असेल, अनेक स्पर्धा आहेत। ह्या स्पर्धा त्यांच्या निगराणीखाली भरवाव्यात, कारण आज ह्या वर्षी 4 महाराष्ट्र केसरी महाराष्ट्रामध्ये होणार आहेत। त्याचबरोबर महिला महाराष्ट्र केसरी, युवा महाराष्ट्र केसरी, कुमार महाराष्ट्र केसरी, ग्रीको रोमनचा महाराष्ट्र केसरी, म्हणजे ह्या महाराष्ट्र केसरी पदाची किंमत ह्यांनी कमी करण्याचं काम चालू केलेलं आहे दोन्ही संघटनांनी। तर दोन्ही संघटनांनी लवकरात लवकर जागं व्हावं अशा पद्धतीचं निवेदन देणार आणि त्या गदा परत करून ह्या महाराष्ट्र केसरीवर लवकरात लवकर तोडगा काढा म्हणून उपोषणाला बसणार। नक्कीच आपल्याबरोबर होते डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी आपल्यासमोर सगळ्यांच्या पैलवानांच्या व्यथा मांडलेल्या आहेत। हे मातीतले पैलवान आता पैलवानांच्या हक्क न्यायासाठी रस्त्यावर उतरलेले आहेत। त्यांचं लाक्षणिक उपोषण सुरू आहे। NDTV मराठी सांगली, शरद सातपुते।